सामना हॅलो सामन्याला सुरुवात होत आहे. श्री गणेशा पेजवाडी आयोजित रबल वर धमाका पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. पहिल्या षटक हाताळत आहे गोलंदाज रघुनाथ, त्याला सामोर जाईल स्वप्नील हा फलंदाज. दुसरा चेंडू व्हाईट चेंडू श्री गणेशा झालेला आहे पेजवाडी संघाचा. धावा झाल्या त्या एक. पहिल्या षटकातील पुढील चेंडू रघुनाथ या गोलंदाजाचा, त्या सामोर स्वप्नील हा फलंदाज. हलक्या हाताने खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक देत आहे. एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. धावा झाल्या आहेत त्या दोन. पुढील चेंडू रघुनाथ या गोलंदाजाचा, त्याला सामोर जाईल महेंद्र हा फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. सुरुवात तर चांगली झाली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढील चेंडू पहिल्या षटकातील पुढील चेंडू. पुढील चेंडू बॅटच्या रेडाने चेंडू होता. ग्राउंड सर्वेक्षण पहिल्या धावचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. चांगली फेकी. 2 रन. धावा झाल्या त्या 4 बिनबा 4. षटक चांगला हाताळत आहे गोलंदाज रघुनाथ. पुढील चेंडू पहिल्या षटकातील पुढील चेंडू. धावा झाल्या आहेत त्या 4. मिसफील्ड. व्हाईट प्लस 1 धाव. धावा झाल्या आहेत त्या 6 आकड्यावरती. पुढील चेंडू पहिल्या षटकातील पुढील चेंडू. बॅटच्या रिटायरमेंट चेंडू. निर्धाव चेंडू. धावा थांबल्या आहेत. धावा झाल्या आहेत त्या 6 बिनबा 6. पहिले षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू रघुनाथ या गोलंदाजाचं, बॅटच्या रिटायरमेंट चेंडू. यष्टीरक्षकाकडून चुकी झालेला आहे. 1 धावाचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तो पण यशस्वी झाला आहे. धावा झाल्या आहेत त्या 8 आकड्यावरती. षटक संपुष्टात आलं. पुढील षटक हाताळणीसाठी गोलंदाज योगेश, त्याला सामोर जाईल महेंद्र फलंदाज, सलामीचे फलंदाज. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाज रघुनाथ यांनी. फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. पुढील चेंडू दुसरा षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू व्हाईट चेंडू. धावा झाल्या आहेत त्या 9 आकड्यावरती. पुढील चेंडू योगेशच्या गोलंदाज. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. कमबॅक करावा लागेल गोलंदाज योगेशला. पुढील चेंडू
बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षका तिथं पहिली धावाचा प्रयत्न एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावा झाल्या आहेत त्या 10 आकड्यावरती. पुढील चेंडू योगेश गोलंदाजाचा त्यांना सामोर जाईल स्वप्नीला फलंदाज. पुलटा चेंडू बॅटची कट घेऊन क्षेत्ररक्षक त्याच्या खाली 4 धावा. वतळा पाटला चौकास धावा झाल्या आहेत त्या 14 आकड्यावरती. पुढील चेंडू स्वप्नील या फलंदाजाला कमबॅक करावे लागेल. निर्धाव चेंडू धावाला थांबून ठेवण्याचं काम केलं आहे गोलंदाज योगेश या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकाचा पुढील चेंडू बॅटच्या रेडामध्ये चेंडू दुसरा निर्धाव चेंडू धावाला थांबून पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू योगेश गोलंदाजाचं पुलटा चेंडू समोरला केलेला स्ट्रोक आहे तिथे धनाजी फिल्डर चांगले क्षेत्ररक्षक एक धावाचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. नो बॉल. पुढील चेंडू बॅटच्या रेडार मध्ये चेंडू 6 धावासाठी धावा झाल्या आहेत त्या 22 आकड्यावरती. मागडा षटक मानावे लागेल गोलंदाज योगेश या गोलंदाजाचं. पुढील षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अशोक त्याला समोर जाय स्वप्नील फलंदाज. धावा झाल्या आहेत 22 आकड्यावरती. पुढील चेंडू पहिला चेंडू नो मॅच लँड मध्ये पहिल्या धावाचा प्रयत्न दुसरा पण धाव पूर्ण. धावा झाल्या आहेत त्या 24 आकड्यावरती बिनबाद 24. पुढील चेंडू अशोक या गोलंदाजाचं त्याला समोर जा स्वप्नील फलंदाज. वाईट मार्गाचा प्रयत्न बॅटची कट घेऊन क्षेत्ररक्षक तिथे पहिला धावाचा प्रयत्न दुसरा पण धाव पूर्ण तिसरा पण धावचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. 3 धावा कंप्लीट. मिस स्पीड विकेट करून एक्स्ट्राचे धावा रन आउट. धावा झाल्या त्या 28 आकड्यावरती. स्वप्नील पहिला धक्का बसतो स्वप्नीलच्या रूपात रन आउटच्या स्वरूपात. 5व्या धावेचा प्रयत्न नवीन फलंदाज असेल महेंद्र वाघ. पुढील चेंडू अशोक या गोलंदाज त्याला सामोर जाईल महेंद्र फलंदाज. नो चेंडू धावा झाल्या त्या 29. 1 विकेट बाद. पुढील चेंडू बॅटच्या रेड आडमे चेंडू क्षेत्ररक्षक नोकाचा आहे पंच. धावा झाल्या आहेत त्या 36 आकड्यावरती. पुढील चेंडू निर्धाव चेंडू
तिसऱ्या षटकाचे पुढील चेंडू अशोक या गोलंदाजाचं, त्यांना सामोर जाईल महेंद्र हा फलंदाज. बॅटच्या रेडार चेंडू फ्लॅट फ्लॅट 6 धावा झाल्या आहेत त्या 42 या आकड्यावरती. तिसऱ्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज अशोक यांचं मागळं षटक मानावे लागेल गोलंदाज अशोक यांचं. मागडा षटक मानावे लागेल गोलंदाज अशोक यांचं. पुढील चेंडू अशोक या गोलंदाजाचं, बॅटची करडा घेऊन क्षेत्ररक्षकातील चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावाचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. धावा झाल्या आहेत त्या 43. पुढील चेंडू अशोक या गोलंदाजाचं, त्यांना सामोर जाईल महेंद्र वाघ. पुलटो चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू षटक स्टंपूचा धावा झाल्या त्या 43 आकड्यावरती. मागडा षटक मानावे लागेल गोलंदाज अशोक या गोलंदाजाचं. पुढील षटक हाताळणीसाठी येत आहे गोलंदाज राजू हा गोलंदाज. पुढील चेंडू चौथ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज राजू सामोर जाईल महेंद्र फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू उसळला नाही. षटकाची सुरुवात तर चांगली झाली आहे. शेवट पण चांगला करता येईल का गोलंदाज राजू या गोलंदाजाला. धावा झाल्या 43. पुढील चेंडू राजा गोलंदाजाचं, दुसरा निर्धाव चेंडू पडला तसा खालीच राहिला. पुढील चेंडू राजा गोलंदाजाचा, दोन चेंडू चांगला आता रोवाचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू या पुढील चेंडू गोलंदाज राजा गोलंदाजाचा, त्यांना सामोर जाईल महेंद्र फलंदाज. चौथा षटक प्रतिपथावर असताना चांगलं क्षेत्ररक्षण, पहिल्या धावाचा प्रयत्न, बॅकअप नाही आला तिथं. पहिला दुसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसऱ्या धावाचा पण प्रयत्न. तीन धावा झाल्या त्या 47 या आकड्यावरती. एक चौथ्या षटकातील पुढील चेंडू राजा गोलंदाजाचा, त्याला सामोर जाईल महेंद्र फलंदाज. निर्धाव चेंडू, चांगल्या षटक हाताळत आहे गोलंदाज राजू. हॅलो, पुढील चेंडू व्हाईट चेंडू, रिव्यू हॅलो, चौकास शेवटच्या चेंडूवरती 4 धावा झाल्या आहेत त्या 52 आकड्यावरती. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. याव का रे, शेवटच्या चेंडूवरती मोठा हल्ला चढवला फलंदाज महेंद्र वाघ यांनी.
हॅलो. पहिला सामना असेल श्री गणेशा पेजवाडी विपक्ष जय भवानी करफवाडी. पहिले फलंदाजी करत असताना पेजवाडी संघाने 52 धावा केले. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता श्री गणेशा जय भवानी करफवाडी या संघाला. हॅलो. पहिला सामना. हॅलो. पहिला पहिले षटक हाताने साठत आहे गोलंदाज भास्कर हा गोलंदाज. सलामीचे फलंदाज असतील रघुनाथ आणि राजू. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता जय भवानी करफवाडी या संघाला. पहिला सामना. श्री गणेशा पेजवाडी आयोजित रबर बॉल धमाका पूर्व पहिले षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज भास्कर या गोलंदाज. पहिला चेंडू कट शॉट क्षेत्ररक्षक गॅप मध्ये. पहिला धावाचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. दुसऱ्या पण धावाचा प्रयत्न झाला यशस्वी. चांगलं पैकी श्री गणेशा होत आहे करफवाडी या संघाचे. धावा झाल्या त्या 2. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पुढील चेंडू गोलंदाज भास्कर या गोलंदाजाचं. त्यांना समोर राहील रघुनाथ फलंदाज. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. पुढील चेंडू भास्कर या गोलंदाजाचं. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना त्यांना समोर जाईल राजू फलंदाज. निर्धाव चेंडू. दुसरा निर्धाव चेंडू. धावाला थांबून ठेवण्याचं काम केलं आहे गोलंदाज भास्कर या गोलंदाजाने. चांगले षटक हाताळत आहे गोलंदाज भास्कर. पुढील चेंडू राजू फलंदाज. बॅटची कडा घेऊन यष्टा उद्ध्वस्त. पहिला धक्का बसतो करफवाडी या संघाला. न्यू बॅटर असेल योगेश. धावा झाल्या आहेत त्या 2 आकड्यावरती. पहिला धक्का बसतो. नवीन बॅटर असेल योगेश. पहिल्या षटक प्रगती प्रस्तावात असताना चांगली गोलंदाजी करत आहे गोलंदाज भास्कर हा गोलंदाज. धावा खर्च केल्या आहेत फक्त 2. पुढील चेंडू भास्कर या गोलंदाजाचा. समोर झाली योगेश. निर्धाव चेंडू. तोच टप्पा आणि तीच लाईन. चांगली गोलंदाजी. धावा थांबून ठेवल्या आहेत गोलंदाज भास्कर या गोलंदाजाने. पहिले षटक प्रगती प्रस्तावावर असताना पुढील चेंडू. ते असताना चेंडू
निर्धाव चेंडू षटस्थ संपुष्टात आलं. पहिले षटक चांगला हाताळलं गोलंदाज भास्कर या गोलंदाजाने 2 धावा खर्च केला आणि 1 खेळाडू बाद झाला. नवीन गोलंदाज असेल रमेश हा गोलंदाज. त्याला समोर जाईल राजू हा फलंदाज. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज रमेश या धावा झाल्यात फक्त 2. 1 खेळाडू बाद. पुढील चेंडू पहिला चेंडू रमेश या गोलंदाजा हाफ ट्रॅकर चेंडू वाय चेंडू धावा झाल्या त्या 3. पहिला चेंडू वाय चेंडू पुढील चेंडू रमेश या गोलंदाजाचा त्याला समजला राजू हा फलंदाज. निर्धाव चेंडू पुढील चेंडू रमेश या गोलंदाजाचा त्याला समोरचा राजू हा फलंदाज. बॅटच्या रेडाने चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक हा येतो ब्रँडेड कॉलीचा षटकार. धावा झाल्या त्या 9व्या आकड्यावरती. बॅटच्या रेडाने चेंडू चेंडूला भिरकावून दिलंय 6 धावांसाठी. पुढील चेंडू गोलंदाजाला कमबॅक करावे लागेल. पुढील चेंडू रमेश या गोलंदाजाचा पुलटा चेंडू भिरकावून दिलाय. हा येतोय 6 धावा. धावा झाल्या त्या 15. पहिला चेंडू या चेंडूवरती मोठा हल्ला चढवला फलंदाज राजू फलंदाज यांनी. पुलटा चेंडू आणि भरपूर फायदा घेतला. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू रमेश हा गोलंदाज त्याला समजला राजू फलंदाज. वाय चेंडू दबावामध्ये गोलंदाज येत आहे. धावा झाल्या त्या 16. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू रमेश या गोलंदाजाचं अठरा चेंडू बॅटची लिडिंग एज एसटी रक्षकाचे चांगले क्षेत्ररक्षक 1 धावाचा प्रयत्न. धावा झाल्या त्या 17. पुढील चेंडू रमेश या गोलंदाजाचं त्याला समोर जाईल योगेश हा फलंदाज. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक अर्जुन चांगला झेल पकडलाय. फुलटॉस चेंडू होता फायदा उचलता आला नाही फलंदाज योगेश हा फलंदाजाला. क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल थमावून दिला. दुसरा धक्का बसतो करपवाड या संघाला. नवीन बॅटर असेल अशोक. न्यू बॅटर असेल अशोक. दुसरं षटक प्रकाती पथावर असताना कमबॅक केलंय गोलंदाज रमेश या गोलंदाजाने. पुढील चेंडू अशोक फलंदाज स्टेप आउट केलाय आणि मोठा हल्ला चढून दिलाय. धावा झाल्या आहेत त्या 23 या आकड्यावरती. या षटकामध्ये तिसरा 6 धावा. नवीन गोलंदाज असेल महेंद्र हा गोलंदाज. महेंद्र खंडवी.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज महेंद्र हा गोलंदाज समोर जाईल. रघुनाथ फलंदाज. पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू. षटकाची सुरुवात तर चांगली झाली आहे. पुढील चेंडू वाईट चेंडू. खराब चेंडू. धावा झाल्या आहेत त्या 24 आकड्यावरती. अकरा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता विजयासाठी करफवाड या संघाला. पुढील चेंडू आपटाके चेंडू. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक जातात आणि जल सोडलेला आहे. किती मागात पडेल हा जल. पुढील चेंडू महेंद्र या गोलंदाजाचं तिसऱ्या षटकातील बॅटच्या रेडादरम्यान चेंडू हा हेलिकॉप्टरचा प्रयास. पहिल्या धावाचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न थ्रो तर चांगला होता पण यष्टीरक्षकाकडून कॉल नाही झाला. पंच धावा 2 धावा झाल्या आहेत त्या 26. पुढील चेंडू महेंद्र या गोलंदाजाचं पहिला धावाचा प्रयत्न. दुसऱ्या पण धावाचा प्रयत्न. व्हाईट प्लस 2 धावा झाल्या आहेत त्या 29 आकड्यावरती. पुढील चेंडू महेंद्र या गोलंदाज. त्यांचा मधला राजा फलंदाज. चुकी होत आहे यष्टीरक्षकाकडून. व्हाईट प्लस 1 धावा झाल्या त्या 31. 2 चांगल्या व्हाईट प्लस 1 धाव. तिसरा षटक प्रगती प्रस्ताव असताना गोलंदाज महेंद्र. त्याला समोर जाईल अशोक हा फलंदाज. पुढील चेंडू फुलटवा चेंडू बिरकावून दिलाय. 4 धावांसाठी धावा झाल्या आहेत त्या 35 आकड्यावरती. हॅलो हॅलो पप्पा मॅच खेळू सध्या नंतर फोन करा सांग तू. हा लिंक का हा टाकतो. पुढील चेंडू भिरकाव दिलाय. चार धावा झाल्या त्या 39 आकड्यावरती. फुलटा चेंडू फायदा उचलला फलंदाज अशोक या फलंदाजाने. पुढील चेंडू गोलंदाज महेंद्र गोलंदाज. फुलटा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षका तिथे चांगली पैकी 1 धाव प्लस 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात नवीन बॅटर असेल. 13 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक हाताळण्यासाठीचा गोलंदाज करण अंबाला. शेवटचा षटक हाताळण्याचा गोलंदाज करण. नवीन बॅटर असेल धनाजी हा फलंदाज. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता विजयासाठी करफवाड या संघाला. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन चांगले क्षेत्ररक्षक. 1 धावेचा प्रयत्न झाला यशस्वी. धावा झाल्या आहेत त्या 41 या आकड्यावरती.
पुढील चेंडू करण या गोलंदाजाचं त्याला समोर जाईल राजू हा फलंदाज पहिल्या षटकापासून पुढील चेंडू करण या गोलंदाजाचं चौथ्या षटक प्रगती पस्तावर असताना त्याला समोर राजू हा फलंदाज तगडा फलंदाज हाफ ट्रॅकर चेंडू चेंडू मध्ये पेस होत निर्धाव चेंडू चांगला चेंडू हाताळत आहे गोलंदाज करण 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता करपवाडी या संघाला पुढील चेंडू करण हा गोलंदाज त्याला समोर राजू हा फलंदाज हाफ ट्रॅकर चेंडू चेंडू मध्ये गती होती दुसरा निर्धाव चेंडू दबावामध्ये असेल फलंदाज राजू चांगली गोलंदाजी करत आहे गोलंदाज पुढील चेंडू समीकरण झाल्या 3 चेंडू आणि 12 धावा आपडलेला चेंडू तोच टप्पा आणि तिसरा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करत आहे करण समोर पण चांगला फलंदाज आहे वर त्याला थांबून ठेवायचं काम करत आहे गोलंदाज करण निर्धाव चेंडू सलग चौथा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करत आहे बॅटच्या रिडाज मध्ये चेंडू होता बर मिस झाला पुढील चेंडू गोलंदाज करण्या गोलंदाजाचं हाफ टाका चेंडू चेंडूला भिरकावून दिलंय हा आता 6 धावा पहिला सामना संपुष्टात झाला आलेल्या संघाचे गोडचं कौतुक विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे गोडचं कौतुक चांगली गोलंदाजी केली गोलंदाज करण या गोलंदाजाने शेवटच्या 6 चेंडू आणि 13